गेल्या 2 दिवसांपूर्वी पुणतांबा येथे 40 गावातील शेतकऱ्यांनी संपावर जाण्याचा सामुदायिक निर्णय घेतल्यानंतर आता येवला तालुक्यातील शेतकऱ्यांनी देखील 1 जूनपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतलाय। पुणतांबा येथील शेतकऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत येवला येथील कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहामध्ये या बैठकीत हा निर्णय झाला। सर्व शेतकऱ्यांनी संपामध्ये सहभागी होण्याचे आवाहन या प्रसंगी मकरंद सोनवणे आणि धनंजय पाटील यांनी केलं। आज पुणतांबा ग्रामपंचायतने ज्यावेळेस राज्यामध्ये प्रथम ग्रामसभेचा ठराव दिला आणि त्या ग्रामसभेच्या ठरावामध्ये काही मागण्या शेतकऱ्यांनी स्वतःहून मांडल्या आणि त्या शासन दरबारी कळवल्या। त्याची डेडलाईन 1 जून आहे। त्या संदर्भामध्ये आज आम्हाला या ठिकाणी येवला नाशिक जिल्ह्यामध्ये इथले शेतकऱ्यांनी सर्वपक्षीय शेतकऱ्यांनी विशेष करून आम्हाला या ठिकाणी बोलवलं होतं की बा आपण कसं केलं, कारण त्यांनाही येवलामधून अशाच प्रकारचं पुणतांब्यासारखा आदर्श घ्यायचा असल्यामुळं आज आम्ही या ठिकाणी आलो होतो आणि त्यामुळे या ठिकाणी बघून इथले शेतकऱ्याने मागण्यांचा विचार करून त्यांनीही 1 जूनपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्या प्रमुख मागण्या ज्या आहेत, पहिलं शेतकऱ्याचा सातबारा कोरा झाला पाहिजे। दुसरी गोष्ट, शेतकऱ्याला जो शेतमालाला हमी भाव आहे तोही लागू झाला पाहिजे। तिसरी गोष्ट, शेतकऱ्याला मोफत वीज दिली पाहिजे। शेतकऱ्याचं 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याला पेन्शन लागू झालं पाहिजे आणि ज्यावेळेस शेतकरी कुठले पीक करतो त्याला शाश्वत पीक विमा पाहिजे। ठिबक आणि तुषार सिंचन याला 100% अनुदान झाले पाहिजे। अशा मागण्या आम्ही दिलेल्या आहे आणि त्या मागण्यावर खाली आम्ही लिहिलेलं आहे किंवा वरील मागण्यांचा आमचा विचार झाला नाही तर 1 जूनपासून सर्व शेतकरी, महाराष्ट्र राज्यातले शेतकरी आता जवळजवळ म्हणायला हरकत नाही, संपावर जाणार आहे। मुंबईतील शेतकऱ्यांनी जे चालू केले आंदोलन ते अतिशय चांगलं आहे, शेतकऱ्यांसाठी गरजेचं आहे। शेतीमाला कुठलाही भाव नाही, त्याच्यामुळे येवला तालुक्यातील सर्व शेतकरी पुणतांब्याच्या शेतकऱ्यांच्या पाठीमागे आहे आणि चळवळ महाराष्ट्रात कशी उभी राहिली यासाठी आम्ही तयारी करत आहोत। त्यांनी ज्या मागण्या केल्या आहे त्या मागण्या येवला तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांचा पाठिंबा आहे आणि त्यासाठी आम्ही 1 मेला विशेष ग्रामसभा घेऊन ते सर्व मागण्यांचे निवेदन सरकारला देणार आहोत आणि 1 जूनपासून आम्ही संपावर जाणार आहोत। या निर्णयाला मूर्तरूप देण्यासाठी 2 मेला पुन्हा बाजार समितीत तालुकास्तरीय ग्रामसभेचं आयोजन करण्याचं ठरवलंय। शेतकरी हित डोळ्यासमोर ठेवून पुणतांबा येथील शेतकऱ्यांनी संपावर जाण्याचं निश्चित केलं। शेतकऱ्यांना देखील यामध्ये सहभागी करून घेण्यासाठी पुणतांब्यातील शेतकरी आले होते। शेतकऱ्यांचा सातबारा उतारा कोरा करणं, शेतीसाठी कायमस्वरूपी वीज बिल माफ करणे, फळबागांना ठिबक सिंचनासाठी 100% अनुदान देणे, 60 वर्ष वयावरील शेतकऱ्यांना पेन्शन योजना सुरू करणे, स्वामीनाथन समितीनं सुचवलेल्या शिफारशींची अंमलबजावणी करणे इत्यादी मागण्यांसाठी शेतकरी संपावर जाणार आहेत। या प्रसंगी तालुक्यातील सरपंच आणि शेतकरी हजर होते। या प्रसंगी धनंजय जाधव, सुहास वहाडणे, धनंजय धोरडे, सर्जीराव जाधव, बाळासाहेब चव्हाण, धनंजय पाटील, मकरंद सोनवणे, मोहन शेलार, साहेबराव सैद, भास्कर कोंढरे, विठ्ठल आडशेरे, प्रमोद बोडखे, अरुण काळे आदींसह शेतकरी बैठकीस हजर होते। न्यूज रिपोर्टर संतोष बटाव, एस9 मीडिया, येवला।